चला आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड कसं राहायचं ते पाहूया. पण बर्फाचं थंडगार पेय खरंच आतून थंडावा देतं की हा फक्त एक भास आहे? उन्हाळ्यात शरीराला हव्या असतात 3 गोष्टी: आतून थंडावा, हायड्रेशन आणि टिकणारी ऊर्जा. बरं, पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचे आहेत इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे घामावाटे निघून जाणारे आवश्यक क्षार. हे कमी झाले की आपल्याला अशक्तपणा आणि चक्कर येते, कारण ते शरीराचं तापमान नियंत्रित करतात. म्हणूनच नैसर्गिक आणि कृत्रिम पेयांमध्ये मोठा फरक आहे. एक पोषण देतं तर दुसरं फक्त भास निर्माण करतं. आणि हे आहेत उन्हाळ्यातले खरे हिरोज: कैरीचं पन्ह, ताक, कोकम आणि लिंबू सरबत. जास्त साखरेची पेय तात्पुरती ऊर्जा देतात, पण त्यानंतर येतो तो एनर्जी क्रॅश. पण एक मिनिट, पेयाच्या तापमानाचं काय? म्हणजे जास्त थंड म्हणजे जास्तच चांगलं, बरोबर? नाही, बर्फाचं पाणी थेट पचनसंस्थेला शॉक देतं. ते पचवायला शरीराला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे सर्वोत्तम पर्याय म्हणजे माठातलं किंवा रूम टेम्परेचरवरचं पाणी. हे पचनाला मदत करतं. तर हे सगळं रोजच्या जगण्यात कसं वापरायचं? ही घ्या एक सोपी हायड्रेशन प्लॅन. कधी खूपच थकवा आलाय असं वाटलं तर हे नैसर्गिक रिहायड्रेशन ड्रिंक काही सेकंदात बनवा. फक्त 1 ग्लास पाणी, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर. हवा असेल तर थोडा लिंबाचा रस. तर मुद्दा हा आहे की खरा थंडावा तापमानाचा नाही तर आतल्या बॅलन्सचा आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यात आपण तात्पुरता थंडावा निवडणार की शरीराला पोषण देणारे नैसर्गिक उपाय?